कोल्हापुर में छत्रपति घराने की ओर से 352वें शाही शिवराज्याभिषेक समारोह का भव्य आयोजन किया गया। नए राजवाड़े में ऐतिहासिक और पारंपरिक माहौल के बीच यह समारोह संपन्न हुआ। राजघराने के सदस्यों की मौजूदगी में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा का अभिषेक, पूजन और आरती भी की गई। इस दौरान पुलिस बैंड ने शाहू महाराज, छत्रपति और शिव प्रतिमा को सलामी भी दी। सनई छोगड़े, शाहिरी पोवाड़े और शौर्य गीत जैसे ढोल ताशा पथकों की प्रस्तुति ने समारोह की भव्यता को और बढ़ा दिया है। बड़ी संख्या में शिव भक्तों, गणमान्य नागरिकों और कोल्हापुर वासियों ने इस ऐतिहासिक आयोजन का साक्षी बनकर उत्साहपूर्वक हिस्सा भी लिया है। तो शिवराज्याभिषेक सोहळा हा आता संपूर्ण देशात आणि फॉरेन राष्ट्रांमध्ये सुद्धा सुरू झालेला आहे आणि शिवाजी महाराजांचं कार्य आणि विचार त्याच्यामुळे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत आहे. खरं तर आता पाहिलं गेलं तर सुमित जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता जे ओबीसीना ते सगळे मराठ्यांना देण्याचा GR आहे जो सरकारने काढला. जारांगी साहेबांना आपण पाठिंबा तर दिलेलाच आहे. त्यांच्यासाठी आपण जास्तीत जास्त कोल्हापुरातून पाठिंबा दिलेला आहे आणि सर्व महाराष्ट्रातून त्यांना पाठिंबा मिळालेला आहे. पण सरकारने काल एक GR काढलाय, त्यामध्ये जे ओबीसीना लाभ आहेत तेच मराठ्यांना देण्याचा निर्णय घेतला. मग ते चांगलं झालं. पण महाराज साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन स्वराज्य केलं. मात्र अलीकडच्या काळात जर आपण बघितलं तर काही धार्मिक द्वेष निर्माण करणारे व जाती तेढ निर्माण करणाऱ्या घटना सातत्यानं राज्यामध्ये घडत आहेत. त्याकडे शासनाचं लक्ष जास्तीत जास्त असलं पाहिजे आणि असं हे वातावरण राहणं बरोबर नाही आहे, तर ते दुरुस्त करतील. मराठा गॅजेटकडे त्यांनी दुर्लक्ष केलं असे बोलला. त्यानंतर तुमची काय चर्चा झाली का की या संदर्भात जरांगीने किंवा सरकार दुर्लक्ष? नाही, त्याच्याकडे त्यांचं लक्ष आहेच आहे. त्या दिवशी त्यांनी असं गृहीत धरलं सगळ्या गॅजेटर्समध्ये हे सुद्धा आहे आणि त्याचं काही मनापासून असं काही नाही. पण त्यांनी यापुढं हे आहेच आहे आणि ते येणार आहे आता कोल्हापूर. जरांगे पाटील कधी काय फोनवर बोलणं झालं. आजच्या सोहळ्यासंदर्भात आज शाही सोहळा कोल्हापूरकरांसाठी, राज्यातल्या शिवभक्तांसाठी एक पर्वणी होती. काय सांगाल एकूण आजच्या सोहळ्यासंदर्भात? आजचा सोहळा म्हणजे 0.1% सुद्धा पूर्वीसारखं काही नाही आहे, परंतु एक प्रतीक आहे. ते पूर्वी जो शिवाजी महाराज सोहळा रायगडला झाला होता त्याचा, आणि त्यातून आपल्या सर्वांना एक स्फूर्ती मिळते, दिशा मिळते आणि त्या दिशेने आपण योग्य दिशेने जायचं आहे.